Nanomaterial. We have started for the discussion about the nanomaterial. Nanomaterial, whatever the terminology included in this unit, we have seen. Nano means 1 billionth, that is 1 nm is equal to 10 raised to minus 9 meter. As per the definition by the US National Science Foundation, there may be three key operators, that is dimensions, at least one dimension from 1 to 100 nanometer. Process designed with methodology that show fundamental control over physical and chemical attributes. And last one is the building block property. They can combine to form a larger unit. हिस्ट्री आपण बघितलेलं आहे. हिस्ट्री बाबत डिस्कशन आपण केलेलं आहे. चर्च मधल्या ज्या ग्लासेस आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबाबत आपण डिस्कस केलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅनो मटेरियल पासून बनलेल्या आहेत. मेटलचे नॅनो पार्टिकल्स वापरले गेलेले आहेत. त्याचबरोबर नॅनो मटेरियल मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्याबाबत पण आपण काही गोष्टी बघितल्या. त्यामध्ये आपल्याला कर्ल, क्रोटो आणि स्मॉलीचं जे डिव्होशन आहे त्याच्याबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर बायनिंग आणि रोहर बद्दल चर्चा केली. नोबेल प्राइज जे मिळाले त्या केमिस्ट्री मधनं, फिजिक्स मधनं, त्याच्याबद्दल चर्चा केली. त्याच्यानंतर आपण फुलरिनची चर्चा केली, ग्राफिनची चर्चा केली. ग्राफिन इज द वंडर मटेरियल असं म्हटलं गेलंय, याची चर्चा केली. डायग्राम्स आपण बघितला किंवा जे फोटोग्राफ्स इमेजेस जे आहेत, कार्बन डॉट्स असेल, फुलरिन असेल, कार्बन नॅनो ट्यूब असेल, या सगळ्यांच्या आपण काय केल्या, ग्राफाइट असेल त्याच्या ग्राफिन याच्या आपण इमेजेस पाहिल्या. त्यानंतर क्लासिफिकेशन आपण बघितलं. 0 डायमेन्शनल, 0D, सगळ्या डायमेन्शन्स ह्या 1 to 100 नॅनोमीटर्स असतील. 1 डायमेन्शन यातली 2 डायमेन्शन्स ह्या काय असतील, 1 to 100 नॅनोमीटर मधल्या असतील. 2 डायमेन्शनल मध्ये 2D मध्ये 1 डायमेन्शन ही 1 to 100 नॅनोमीटर रेंज मधली असेल आणि 3 डायमेन्शनल 3D मध्ये तिन्ही डायमेन्शन्स ह्या लार्जर दॅन 1 to 100 नॅनोमीटर. त्यानंतर आपण पार्ट जो बघितला, डिस्कस केला, दॅट इज ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॅनो मटेरियल्स. अँड द फर्स्ट पार्ट इज द सेमी कंडक्टिंग नॅनो मटेरियल्स. सेमी कंडक्टिंग नॅनो पार्टिकल्स आपण हा पार्ट बघितला. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, त्याच्यानंतर एक्सिटॉन मध्ये असणारा होल, इलेक्ट्रॉन, त्यानंतर त्याच्यामध्ये जे फ्रँकल एक्सिटॉन आणि मॉटमेनियर जे एक्सिटॉन आहे, या दोन्ही बद्दल आपण चर्चा केली. त्याच्या दोन्हीचे आपण जे इक्वेशन्स आहेत त्यामधलं मॉटमेनियर एक्सायटोन जे आहे त्या एक्सायटन मधलं त्याचं इक्वेशन बघितलं. बोहर रेडियस त्याचा आपण एक्सिटॉनचा इक्वेशन बघितलं. त्यानंतर बोहर रेडियस जे आहे त्याचा वापर करून जे डेल्टा ई किंवा इजी इफेक्टिव्ह किंवा एक्सिटॉन एनर्जी याच्याबाबतचं आपण काय जे आहे इक्वेशन पाहिलं. त्याच्या संदर्भात आपण डिटेल्स बघत गेलो आणि आपल्याला एक गोष्ट क्लिअरली लक्षात आली की आर व्हॅल्यू म्हणजे रेडियस जी आहे ती रेडियस जेवढी डिक्रीज, म्हणजे थोडक्यात पार्टिकल साईज जेवढी डिक्रीज होईल तेवढं डेल्टा ई किंवा इजी इफेक्टिव्ह एनर्जी जी आहे ही काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि ती एनर्जी जशी इन्क्रीज होईल आणि पार्टिकल साईज जशी डिक्रीज होईल तसं जे एनर्जी गॅप आहे तो वाढत जाईल, एनर्जी गॅप जास्त मिळत जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज चेंज होत जातील. त्यासाठी आपण ह्या डायग्राम्स वरून आपल्याला आणि ह्या टेबल मधून आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या होत्या. कॅरेक्टरायझेशन ऑफ सेमीकंडक्टर नॅनो पार्टिकल्स ज्यावेळी आपण बघितलं त्यावेळी नॅनो पार्टिकलच्या कॅरेक्टरायझेशन बाबत आपण डिस्कस केलं. त्याच्यामध्ये जेवढी पार्टिकल साईज लहान तेवढं काय आहे, एनर्जी गॅप मोठा. जसं पार्टिकल साईज वाढत जाईल तसं एनर्जी गॅप काय होतोय, कमी होत जातोय. हे आपण काय बघितलेलं आहे प्रॉपर्टी की इन्क्रीजिंग एनर्जी गॅप विथ डिक्रीजिंग पार्टिकल साईज. हे पाहिल्यानंतर आपण ब्ल्यू शिफ्टच्या बाबत चर्चा केली. ब्ल्यू शिफ्ट वरून आपल्याला एक गोष्ट, कॅडमियम सल्फेटचं जर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर त्याचा एनर्जी गॅप ज्यावेळी 2.42 असतो, त्या 42 इलेक्ट्रॉन व्होल्ट ज्यावेळी असतो त्यावेळी त्याचा कलर जो आहे तो ऑरेंज कलर असतो. पण ज्यावेळी त्याची पार्टिकल साईज डिक्रीज होते आणि एनर्जी गॅप वाढतो त्यावेळी कॅडमियम सल्फेट येलोइश आणि त्यानंतर आणखीन लेस पार्टिकल साईजला काय होते, व्हाईट कलर होते. So these are the some things here we have discussed about the its properties about the semiconducting nanomaterials.
आता आपण दुसरा पार्ट जो आहे तो बघणार आहे मेटॅलिक नॅनो पार्टिकल्स. पहिल्यांदा आपण सेमी कंडक्टिंग नॅनो पार्टिकल बघितले होते. आता मेटॅलिक नॅनो पार्टिकल्स बद्दल बघणार आहे. कलर्ड ग्लास which was used in old churches and palaces was prepared by mixing small amount of metal particles like gold, silver, cobalt, iron, nickel. चर्चचं आपण एक्झाम्पल बघितलेलंच आहे. गोव्याबद्दल एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं. हे गोव्याचं एक्झाम्पल आपण बघितलं. ते सगळ्याचं प्रिपरेशन केलं जातं त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये जे पार्टिकल्स आहेत, नॅनो पार्टिकल्स आहेत, ते वापरले गेल्यामुळे त्याचा कलर असा बदललेला आहे. सो कुठला कलर येणार हे कशावर डिपेंड राहतं, तर कुठल्या मेटलचे नॅनो पार्टिकल कुठल्या साईजचे वापरले त्याच्यावर डिपेंड आहे. मायकल फॅरेडे इन 1857 प्रिपेअर्ड अ स्टेबल कोलॉइडल सोल्युशन. हा पण गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलेला आहे. टू एक्सप्लेन व्हाय नॅनो पार्टिकल्स ऑफ सेम सबस्टन्स डिफरंट साइज हॅव डिफरंट कलर्स was made by scientist G. Me in 1908. तर त्याच्याबद्दल काय गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत या सायंटिस्टनी. माई म्हणू शकता, मी म्हणण्यापेक्षा माई चायनीज आणि जॅपनीज हे जे नाव असतात ती तशा पद्धतीने राहते. जी माई इन 1908. गोल्डचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आपल्याला जसं गोल्ड आता दिसतं तसं ज्यावेळी ते नॅनो पार्टिकल मध्ये असतंय त्यावेळी त्याचा कलर येलोइश असा जो आता सध्या दिसतो आपल्याला तसा नसतो. तो कलर बदलत जातो, गोल्डचा कलर बदलत जातो. आणि हे जे आहे हे सगळं त्याच्या पार्टिकल साईज वरती डिपेंड राहतं. सो फर्स्ट पॉइंट जर आपण याच्यातला कन्सिडर केला दॅट इज इंटरॅक्शन ऑफ लाईट विथ मॅटर. ऑप्टिकल प्रॉपर्टी इज नथिंग बट द इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. आपण काल सुद्धा ते बघितलंय, सेमी कंडक्टिंग साठी बघितलं, त्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट आपण बघितली की सेम इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बरोबर ज्यावेळी हा मॅटर जो असेल, जे मटेरियल असेल, ते मटेरियल इंटरॅक्ट होईल त्यावेळी ज्या प्रॉपर्टीज मिळतील, त्यावेळी जो प्रॉपर्टी चेंजेस होतील त्याबद्दल आपण डिस्कस करतो. व्हेन लाईट इन्सिडेंट ऑन सोल्युशन ऑफ नॅनो पार्टिकल्स, ज्यावेळी लाईट त्या नॅनो पार्टिकल्स वरती इन्सिडेंट होतो, पडतो, त्यातला काही भाग हा ऍब्सॉर्ब होईल, काही भाग हा ट्रान्समिट होईल आणि काही भाग हा स्कॅटर्ड होईल. इट्स व्हेरी रेग्युलर. When any light will be incident on any material, some light will be absorbed, some light will be transmit, some light will be scattered. इथं सुद्धा काय होतं, काही लाईट ऍब्सॉर्ब होईल, काही ट्रान्समिट होईल आणि काही स्कॅटर्ड होईल. सो अकॉर्डिंग टू माय थेरी, phenomenon can be explained as when an electromagnetic radiation is incident on spherical particles. Spherical particles जे असतील, स्पेरिकल पार्टिकल जे आहेत, सुरुवातीला पिक्चर जे दाखवले मी त्याच्यामध्ये स्पेरिकल वरून तुमच्या लक्षात येईल आकार. स्पेरिकल पार्टिकल ऑफ युनिफॉर्म साइज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली एम्बेडेड इन द मीडियम. ज्यावेळी हा फिनॉमिनन त्यांनी एक्सप्लेन करण्यासाठी काय केलं की एक युनिफॉर्म साइज कन्सिडर केली. ती साइज कुठली कन्सिडर केली तर स्पेरिकल, ती साइज स्पेरिकल पार्टिकलची कन्सिडर केली आणि ते स्पेरिकल पार्टिकल डिस्ट्रीब्युटेड सुद्धा युनिफॉर्मली झालेले असतील त्या मीडियम मध्ये. ओके, सो ए लाईट मे बी ऍब्सॉर्ब, ए पार्ट मे बी ट्रान्समिटेड अँड पार्ट मे बी स्कॅटर्ड. बरोबर, म्हणजे त्यातला काही भाग हा ऍब्सॉर्ब होईल, काही भाग हा स्कॅटर्ड होईल, काही भाग हा ट्रान्समिट होईल. ज्यावेळी ह्या मॅटरवरती इकडनं रेडिएशन पडतील त्यावेळी काय होईल, काही भाग हा स्कॅटर्ड होईल अशा पद्धतीनं, काही भाग हा ऍब्सॉर्ब होईल, ऍब्सॉर्प्शन, आणि काही भाग हा ट्रान्समिट होईल. ओके, ट्रान्समिट होईल. So it is observed that when light is incident on the solution of nanoparticles, a decrease in intensity of light takes place. Intensity light ची काय होते, डिक्रीज होते. So decrease in intensity is due to extinction of light. एक्सटिंक्शन ऑफ लाईट, लाईटच्या एक्सटिंक्शन मुळे काय होतं, हे डिक्रीज ऑफ इंटेन्सिटी, त्या लाईटची जी आहे ती इंटेन्सिटी, द अमाऊंट ऑफ लाईट एक्सटिंक्शन इज गिवन बाय एक्सटिंक्शन इफिशियन्सी. जर तुम्ही बघितलं हे लाईट जे आहे, हे इन्सिडेंट रेडिएशन जे आहे, हे ज्यावेळी या पार्टिकल वरती पडतात, नॅनो पार्टिकल वरती, त्यावेळी जे आहे ते काय होतं,
काही पार्टिकल काही रेज जे आहेत ते ट्रान्समिट होतील, काही रेज ऍब्सॉर्ब होतील, काही रेज स्कॅटर्ड होतील. पण ऍज द रिझल्ट, फायनल रिझल्ट ज्यावेळी आपण बघतो, तुम्ही कलरीमीटरला जसा रिझल्ट बघितला तसा बघताना आपल्या लक्षात येतं की एक्सटिंक्शन जे लाईट आहे ते त्याची इंटेन्सिटी आहे ती काय होते, डिक्रीज होते. द अमाउंट ऑफ लाईट एक्सटिंक्शन इज गिवन बाय एक्सटिंक्शन efficiency. Extinction efficiency. So Ext is equal to Cxt by pi r square. Lost light is either absorbed by the particle or converted to scattered light. कारण कसं होणार आहे, जे काही लाईट असेल एखाद्या युनिटवरती जर पडले तर म्हणजे ग्लास भर पाण्याने भरून घेतलेला असेल तुम्ही, आणि तो पाण्यानं घेतलेला ग्लास जो असेल त्या पाण्यामध्ये जर कलर टाकला तुम्ही आणि त्याच्यात जर लाईट त्याच्यावर मारली तर सगळी लाईट ऍज इट इज पुढे जात नाही. बरीचशी लाईट काय होते, ऍब्सॉर्ब होते, राहिलेली लाईट स्कॅटर्ड होते, आणि पुढे राहिलेली त्यातून शिल्लक राहिलेली लाईट पुढे काय होते, ट्रान्समिट होते. ती ट्रान्समिट झालेली लाईट आपल्याला फक्त दिसते. ओके, the absorbed light may be converted to heat and scattered light can be used to detect the location of the particle. बघा, हे रेग्युलरचं मी काचेचा ग्लास घेतला आणि त्याच्यावर लाईट मारली तर ह्याच्या पद्धतीने सांगितलं. हे साधं रेग्युलरचं उदाहरण झालं. पण ज्यावेळी ही गोष्ट नॅनोमीटर पार्टिकलच्या संदर्भात येते त्यावेळी त्यावेळी काय होतंय, लाईट जी ऍब्सॉर्ब केलेली आहे ती ऍब्सॉर्ब केलेली लाईट हीट मध्ये काय होऊ शकते, कन्वर्ट होऊ शकते, आणि स्कॅटर्ड झालेली लाईट जी आहे, अशा पद्धतीने स्कॅटर्ड झालेली लाईट, ही लाईट आपणाला तो पार्टिकल डिटेक्ट करण्यासाठी वापरता येऊ शकते. म्हणजे तो तिथं पार्टिकल आहे हे आपण कशावरून डिटेक्ट करू शकतो, या स्कॅटर्ड लाईट वरून करू शकतो. मोस्टली हे कशावरून ठरवलं गेलं असं की ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटर्डच का ठरवायचं, त्याचं कारण असं आहे की जे इन्सिडेंट लाईट आहे त्या इन्सिडेंट लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती काय होते, डिक्रीज होते, लॉस होतोय त्याचा. सो लूज जे लाईट इंटेन्सिटी होतीये ती नेमकी कशामुळे होते, कारण ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटरिंग. त्यामुळं असं शक्यता आहे की जी लाईट ऍब्सॉर्ब होते त्याचं कन्व्हर्जन हीट मध्ये होऊ शकतं, आणि जे स्कॅटर्ड लाईट आहे ती आपण कशासाठी वापरू शकतो, त्या पार्टिकलचं लोकेशन फाइंड करण्यासाठी. ओके, इफ I0 इज द इंटेन्सिटी, आपण लॅम्बर्ट बियर्स लॉ मागच्या कलरीमीटर मध्ये बघितला होता, त्यावेळी सुद्धा आपण त्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या थोड्याशा, त्या थोड्याशा इथं ऍडव्हान्स आहेत. इफ I0 is the intensity of incident radiation, wavelength lambda passing through a medium having dielectric constant epsilon m and thickness x, then intensity transmitted light may be given as. जर आपण ह्या कन्सिडर केल्या गोष्टी की ही इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी जी आहे ती I0 कन्सिडर केली, ओके, त्यानंतर लॅम्बडा जे आहे ते लॅम्बडा त्या लाईटचं किंवा रेडिएशनचा वेव्हलेंथ आहे, आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा इप्सिलॉन आहे, आणि थिकनेस जर एक्स म्हटलं तर आपणाला जे इक्वेशन मिळणार आहे ते काय आहे, I इज इक्वल टू I0 इंटू e रेज टू मायनस म्यू इंटू एक्स, where mu is the extinction coefficient which is given by mu is equal to n by v into c extinction. So c extinction is extinction cross section of the particle. Extinction cross section of the particle, where n is the number of particles in the medium and v is the volume of particles. According to my theory, C extinction is given as C extinction is equal to C observed plus C scattered. In my theory, C extinction is equal to 24 pi square r cube epsilon raised to 3 by 2 by epsilon m
raised by 3/2 upon lambda into epsilon 2 upon epsilon 1 plus 2 epsilon m raised bracket square plus epsilon 2 स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला या माय थिअरी नुसार मिळत जाते. तर हे जे इक्वेशन आपल्याला जे मिळालेलं आहे या इक्वेशन मध्ये असणार epsilon 1 epsilon 2 काय आहे, रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स डायइलेक्ट्रिक फंक्शन्स. That is epsilon is equal to E1 plus epsilon plus I epsilon 2 of the constituent material of nanoparticle. And epsilon m is the dielectric constant of the surrounding medium which is supposed to be a real number. हा m जे आहे m for 1 मोस्टली अशा पद्धतीनं कन्सिडर करून. फॉर एअर इट्स अ 1, फॉर ब्लड इट्स 1.4. म्हणजे जे मीडियम आपण आहे त्या मीडियम वरती डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या मीडियमचा काय होत जातो, चेंज होत जातो आपोआपच. ब्लडचा 1.4 दिलाय, तसं एअरचा 1 आहे. 1च आपण कन्सिडर मोस्टली करतो. हे सगळे जे आहे ते एअर मध्येच हे सगळं होतं. फक्त ज्यावेळी मीडियम ऍप्लिकेशन बदलतं त्यावेळी हा सराउंडिंगचा मीडियम जे बदलतं आणि ते मीडियम बदलल्यावर त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट बदलतो. म्हणजे ज्यावेळी ड्रग औषधांसाठी हे वापरायचं असतं त्यावेळी त्याचं ब्लड हे राहतं, मीडियम राहतं. पण ज्यावेळी आपल्या रेग्युलर बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, बाकीच्या ऍप्लिकेशन्स करायच्या आहेत, त्यावेळी एअर कन्सिडर करून त्याचं 1 डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहतो. डायइलेक्ट्रिक फंक्शन फॉर द पार्टिकल मटेरियल इन द रिक्वायर्ड वेवलेंथ रेंज कॅन बी ऑब्टेन फ्रॉम हा पब्लिश्ड लिटरेचर. हे प्रत्येक वेळेस बदलत जाताना मिळत जातं त्या त्या मटेरियलनुसार. म्हणजे कुठलं मटेरियल वापरले त्याच्यानुसार त्याचा डायइलेक्ट्रिक फंक्शन जे आहे ते त्या मटेरियलचं वेवलेंथ जी रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी ती त्यावेळी मिळत जाते. कारण त्या पद्धतीचं त्याच्यावरती रिसर्च सध्या चालू आहे. तुम्हालाही त्याच्यामध्ये स्कोप आहे आणि तुम्ही ते करू शकता. द इक्वेशन 5.5, आता हे इक्वेशन जे आहे 5.5 हे ह्या इक्वेशन मध्ये हे इक्वेशन जे आहे implies that a maximum extinction is possible when epsilon 1 plus 2 epsilon em is equal to 0. That is epsilon 1 is equal to minus 2m epsilon em. This depends only on the material and not on the size of the material. हे कशावरती डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे मटेरियल वरती, साइज ऑफ द मटेरियल वरती डिपेंड नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा जर तुम्ही रेग्युलर प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या. तर पार्टिकल साइज गरजेचे आहे का, तर डेफिनेटली आहे. पण ज्यावेळी मॅक्सिमम एक्सटिंक्शनचा विचार केला जातो त्यावेळी मात्र ते मटेरियल कुठलं आहे त्याच्यावरती जास्त डिपेंड राहतं. आणि हे जे आहे हा पार्ट लक्षात घेता आणि त्याच्या फ्युचर ऍप्लिकेशन लक्षात घेता ठराविक जे मटेरियल्स आहेत त्या ठराविक मेटल्स वरतीच ऍप्लिकेशन्स डेव्हलप झालेले आहेत, स्टडी झालेला आहे. त्याचं कारण हे याच्यावरून राहतं. सो दिस डिपेंड्स ओनली ऑन द मटेरियल अँड नॉट ऑन द साइज ऑफ द मटेरियल. सो दॅट द वेवलेंथ ऑफ स्ट्रॉंग सरफेस प्लाझ्मॉन resonance so that the wavelength of strong surface plasmon resonance SPR peak does not change with particle size. म्हणजे प्रत्येक पार्टिकल साइजचा SPR हा प्रत्येक मटेरियलचा SPR हा वेगळा असतो आणि तो पार्टिकल साइज नुसार चेंज होत नाही. But particle size such that radius is greater than 0.1 lambda, that is a minimum about 50 nanometer for visible light, the equation starts to become invalid and wavelength of SPR is size dependent. ज्यावेळी 50 नॅनोमीटर पेक्षा जास्त पार्टिकल साइज राहते त्या 50 नॅनोमीटरच्या पार्टिकल साइज ज्याची आहे त्याच्यापेक्षा जास्त ज्याची आहे, समजा 70 आहे, 80 आहे, 200 आहे, 300 आहे, त्यावेळी एसपीआर जे आहे ते साइज डिपेंडंट नसतं. ओके. पण ज्यावेळी एसपीआर ज्यावेळी पार्टिकलची साइज ही बिलो 50 नॅनोमीटर होते
त्यावेळी मात्र एसपीआर काय होत जातो, साईज डिपेंडंट होतो, साईज वरती डिपेंड राहतो. इथं महत्वाची गोष्ट आपण परत एकदा कन्सिडर करायला पाहिजे की झिरो डायमेन्शनल ज्यावेळी आपण म्हणतो झिरो डी, त्या झिरो डी मध्ये एसपीआर हे साईज डिपेंडंट राहू शकतं आणि 3D मध्ये 3 डायमेन्शन मध्ये एसपीआर हे साईज इंडिपेंडंट आहे. लक्षात आले, साईज वरती ते बिलकुल डिपेंडंट नाही, ते डिपेंड आहे त्या पार्टिकल वरती. तर ही गोष्ट जी आहे ती त्या प्रकारे इथं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे जे आहे, हे पुढचा पार्ट जो आहे तो आहे एसपीआर. हा याच्यामधलाच भाग आहे, आता जे आपण डिस्कस करतोय त्याच्यामधलाच हा भाग आहे. पर्टिक्युलरली गोल्ड नॅनो पार्टिकल ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी गोल्ड नॅनो पार्टिकल्स आर व्हेरी स्ट्रॉंग ऍब्सॉर्बर ऑफ विजिबल लाईट बिकॉज रेझोनन्स कंडिशन इज अचीव्ड. रेझोनन्स कंडिशन जी आहे ती काय होते असते, इझिली अचीव्ह झाल्यामुळं गोल्ड जे आहे ते स्ट्रॉंग ऍब्सॉर्बर आहे. When light incident on surface of the particle due to electric field of the light, electron cloud of the nanoparticle oscillates currently relative to the atomic background. या डायग्राम मध्ये जसं दिलंय तशा पद्धतीनं होतं. दिस कंडिशन ऑफ रेझोनन्स इज नोन ॲज अ सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स, SPR. काय होतंय, when light incident on surface of the particle, पार्टिकलच्या सरफेस वरती लाईट इन्सिडेंट झाली, ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द लाईट, द इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ द नॅनो पार्टिकल ऑसिलेट्स कोहरंटली रिलेटिव्ह टू द ॲटॉमिक बॅकग्राऊंड. ज्यावेळी लाईट ही नॅनो पार्टिकलच्या सरफेस वरती पडते, ठीक आहे, त्यावेळी त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतंय, त्या लाईटच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे तो जो इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे नॅनो पार्टिकलच्या, तो काय होतोय, ऑसिलेट होतोय. ऑसिलेशन फिजिक्स मध्ये याच्यापूर्वी तुम्ही शिकला असाल. ऑसिलेट होतोय कोहरंटली आणि रिलेटिव्ह टू द ॲटॉमिक बॅकग्राऊंड. रिलेटिव्ह टू द ॲटॉमिक बॅकग्राऊंड असं म्हणण्याचं कारण काय आहे, कारण इट इज टोटली रिलेटेड विथ द मेटॅलिक नॅनो मटेरियल. ज्यावेळी आपण मेटॅलिक नॅनो मटेरियल म्हणतो त्यावेळी तर मेटल हा जो आहे त्या मेटलचं ॲटॉमिक बॅकग्राऊंड जे आहे ते इथं कन्सिडर होतंय. त्यामुळे पर्टिक्युलरली इथं एक्झाम्पल देताना हे गोल्डचं दिलंय. आणि गोल्डचं का दिलंय, कारण गोल्ड हे सगळ्यात जास्त व्हिजिबल लाईट काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. या कंडिशन ऑफ रेझोनन्सला काय म्हणायचं, सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स. द इलेक्ट्रॉन्स ऑफ द पार्टिकल्स आर रिप्रेझेंटेड बाय हॉलो सर्कल्स. इलेक्ट्रॉन्स ऑफ द पार्टिकल्स आर रिप्रेझेंटेड बाय हॉलो सर्कल्स. हे जे हॉलो इथं आहेत, हे जे आहेत हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स ऑफ पार्टिकल. ओके, आणि द ऑसिलेशन्स अबाउट गोल्ड ॲटम आर रिप्रेझेंटेड बाय ब्लॅक सर्कल्स. आणि हे ऑसिलेशन्स जे आहे, हे गोल्डचं ऑसिलेशन्स आपल्याला जे दिसतंय ते हे दाखवले या ब्लॅक सर्कल्स. लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पुढचा पॉईंट बघायचा आहे, पण हा पुढचा पॉईंट थोडासा लेंदी आहे आणि तुमच्या तो एकदम लक्षात येणार नाही. पण महत्वाची पॉईंट आता इथं आपण परत एकदा जे डिस्कस केलं मेटलिक नॅनो पार्टिकल, तर इंटरॅक्शन ऑफ लाईट, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्यावेळी एखाद्या मॅटरवरती पडतात त्यावेळी काय होतंय, ते काही ते ऍब्सॉर्ब होतात, काही ट्रान्समिट होतात, काही स्कॅटर्ड होतात. माय थिअरीनुसार जर आपण गेलं तर ज्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्या स्फेरिकल पार्टिकल वरती युनिफॉर्म साईज असणाऱ्या आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणाऱ्या मीडियम मध्ये हे ज्यावेळी लाईट पडते त्यावेळी ती लाईट काय होते, ऍब्सॉर्ब होते. बरोबर. आणि काही भाग हा स्कॅटर्ड होतो. इट इज ऑब्झर्व दॅट वेन लाईट इन्सिडेंट ऑन द सोल्युशन ऑफ नॅनो पार्टिकल, ज्यावेळी ती लाईट त्या नॅनो पार्टिकलच्या सोल्युशनवर इन्सिडेंट होते त्यावेळी त्या लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती काय होते, डिक्रीज होते. हे कशामुळे होतं, लाईटची इंटेन्सिटी डिक्रीज होण्याचं कारण आहे एक्सटिंक्शन ऑफ लाईट.
आणि अमाऊंट ऑफ लाईट एक्सटिंक्शन, ही एक्सटिंक्शन ऑफ लाईट म्हणतोय आपण, त्या एक्सटिंक्शन ऑफ लाईट मध्ये त्याची अमाऊंट ऑफ एक्सटिंक्शन लाईट इज गिवन बाय एक्सटिंक्शन इफिशियन्सी, त्याच्या इफिशियन्सीनं दिली जाते. ओके. आणि त्याच्यासाठी जर आपण हे बघितलं की ज्यावेळी एखादे लाईट हे याच्यावरती इन्सिडेंट होते त्यावेळी काही भाग ऍब्सॉर्ब होतोय, काही भाग स्कॅटर्ड होतोय, काही भाग ट्रान्समिट होतोय. हा निग्लिजिबल जरी कन्सिडर केला तरी हा आणि हा भाग इम्पॉर्टंट इथं आहे. आणि हे जे आहे हे कशाने दिलं जातं या इक्वेशननं, क्यू EXT म्हणजे एक्सटिंक्शन इज इक्वल टू CXT by pi r square. Lost light is either absorbed by a particle or converted to scattered light. हे कशामुळे आपण म्हणतोय, जे लॉस आहे म्हणजे जी इंटेन्सिटी कमी होणार आहे, ही इंटेन्सिटी कमी होणार आहे म्हणजे त्या इंटेन्सिटीचा जो लॉस आहे तो लॉस कशामुळे होतोय, तर ते एकतर ऍब्सॉर्प्शन मुळे होतंय किंवा लाईट स्कॅटर झाल्यामुळे होतंय. So absorbed light may be converted to heat and scattered light used to detect the location of the particle. तर इथं जे आहे ते ऍब्सॉर्ब होतंय, इथं हीट ऍब्सॉर्ब जे होतंय ते हीट क्रिएट करू शकतं आणि स्कॅटर्ड आहे ते फाइंड आउट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर इथं जे आपण ज्यावेळी विचार करतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा आणि ज्यावेळी इक्वेशन आपण बघतो इंटेन्सिटीच्या रिलेशन मध्ये, त्यावेळी आपल्याला हे इक्वेशन मिळतं I इज इक्वल टू I0 इंटू ई रेस टू मायनस म्यू इंटू एक्स, ज्याच्यामध्ये म्यू इज द एक्सटिंक्शन कोएफिशिएंट, I0 is the intensity of radiations, incident radiation, lambda is the wavelength of, आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इप्सिलॉन एम. त्या इक्वेशनला आपण ज्यावेळी इथं फायनल बघतोय त्यावेळी आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळतंय, C extinction is equal to 24 pi square r cube into extinction m raised 3/2 by lambda into epsilon 2 upon epsilon 1 plus 2 epsilon m raised bracket raised square plus e2 or epsilon 2 into epsilon raised to 2. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला मिळतं. हे इक्वेशन जे आपण पुढं जर चर्चा केली तर आपल्या लक्षात येतं की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ सराउंडिंग मीडियम जो आहे तो काय असतो, तो बदलला जातो त्या मीडियम नुसार, आणि पार्टिकल मटेरियल wavelength can be required, can be obtained from the regular material whatever the used. या इक्वेशन वरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मॅक्सिमम एक्सटिंक्शन इज पॉसिबल when epsilon 1 plus 2 epsilon m is equal to 0 or that is equal to epsilon 1 is equal to minus 2 epsilon m. This only material and not on the, it depends only on material. हे वाक्य तेवढंच महत्वाचं आहे की maximum extinction is depends only on the material and not on the size of the material. Okay. आणि ज्यावेळी wavelength of strong surface plasma on resonance peak does not change with particle size, त्यावेळी particle size r is equal to r is greater than 0.1 lambda or it is up to the 50 nanometer for visible light. The equation start from becoming invalid and wavelength of SPR is size dependent. SPR बाबत आणखीन आपण पुढच्या लेक्चरला डिटेल मध्ये माहिती घेऊया. आता या पॉइंट मध्ये जर आपल्याला काही शंका असेल